बऱ्यापैकी कामं त्यांची मार्गी पण लावलेली आहेत. आता ह्या भागात फिरत असताना जर बघितलं तर रस्त्याची समस्या भरपूर आहे, कारण की हे जरा थोडं शेतकरी वर्ग आहे, खेडेगाव आहे. आपल्या शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या मार्फत जे काही योजना मिळायला पाहिजे नाही, तर ह्या योजना आपण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत, महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत. नाना हा माणूस असा आहे जो नेता असतो तसा नाही आहे. सगळ्यांचा मित्र म्हणून मित्रपरिवार असा माणूस आहे. नमस्कार, आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज. केशचंद वाडे बोलाई गाण्यामध्ये एकंदर आपण शेवटच्या टप्प्यात आहोत प्रचाराच्या. तर काय सांगाल, कुशल नाना सातव या ठिकाणी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने एकंदर आत्तापर्यंत प्रचार झाला, शेवटच्या टप्प्यामध्ये काय तुमची आता रणनीती आहे? एकंदरीत प्रचार आपला हा किंवा गाव भेट दौरे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून चालू आहे आणि आता एक 2-3 दिवसामध्ये मतदान प्रक्रिया आता ती होणार आहे. पण आत्ता आम्ही ज्यावेळी जनतेमध्ये फिरतो आहे, जनतेचे प्रश्न ऐकतो आहे, तर आत्ता शिरसवडी या गावामध्ये आज दिवसभर आम्ही प्रचार करतो आहे. तर प्रत्येक जनतेच्या, प्रत्येक लोकांच्या, प्रत्येक मतदाराच्या आज माझ्याकडनं भरपूर अशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपण सोडवणार आहे असं मी त्यांना शब्द पण दिलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी कामं त्यांची मार्गी पण लावलेली आहेत. आता ह्या भागात फिरत असताना जर बघितलं तर रस्त्याची समस्या भरपूर आहे, कारण की हे जरा थोडं शेतकरी वर्ग आहे, खेडेगाव आहे आणि खेडेगावामध्ये रस्त्याची आजची परिस्थिती बघितली तर अतिशय गंभीर स्वरूपाची ही परिस्थिती झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या पुढे हेच आव्हान राहणार आहे की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्याच्यानंतरून आम्हाला सगळ्यात आधी पहिल्यांदा जर काम करायचं असेल तर हे रस्ते आणि इथले जे स्थानिक प्रश्न जे असतील, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील, ह्या जे काही आत्तापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या मार्फत जे काही योजना मिळायला पाहिजे नाही, तर त्या योजना मिळालेल्या नाही आहेत. आपला हा शेतकरी वर्ग संपूर्णच ह्या योजनांपासून अलिप्त राहिलेला आहे. तर ह्या योजना आपण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत, महिलांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि हेच आश्वासन आणि आपलं विकासाचं विजन घेऊन आज आम्ही पुढे चाललेलो आहे. तसं आज आम्ही आमचा संकल्पपत्र पण जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमची येणाऱ्या काळात 5 वर्षामध्ये तशा पद्धतीची कामं राहणार आहे. एकंदर आत्तापर्यंत तुम्ही या भागात, त्या ग्रामीण भागामध्ये एकंदर ग्रामीण भागामधले कुठले तुम्हाला प्रश्न आहेत? आता तुम्ही रस्त्याबाबत बोलला, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे. एकंदरीत पुढच्या या काळामध्ये तुम्हाला कसं वाटेल की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? आत्ता ह्या भागात जर बघितलं तर लाईटीचं समस्या आहे, परत त्यानंतरून पाण्याचा प्रश्न असेल, अलीकडच्या काळामध्ये बिबट्याचा वावर जास्त आहे. जसं आष्टापूरमध्ये महिलेवरती हल्ला झाल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी वन विभागाशी संपर्क साधून तिथं पिंजरे बसवले ठिकठिकाणी. तर आपल्याला त्याच्यामध्ये 3 बिबटे जेरबंद करण्यासाठी यश आलेलं आहे. तर असे असंख्य प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांसाठी गाई म्हशीसाठी जे काही अनुदान असेल, पोल्ट्री व्यवसायासाठी अनुदान असेल आणि अशा बऱ्याचशा योजना आहेत, त्या योजना आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत, महिला भगिनींपर्यंत आणि ह्या जनतेपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आमचं पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहे. एकंदर आता ग्रामीण भागामध्ये परिवर्तनाची जी लाट आहे, तर ही लाट एक आता सुप्त लाट चाललेली आहे, तर याचा किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो? हा, कारण की आता जर बघितलं की आजपर्यंत आपण सर्वजण कोणत्या पक्षामध्ये होतो, आपल्यावरती अन्याय कशा पद्धतीने झाला आणि आम्हाला अचानकपणे निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये ज्यावेळी आम्ही सामील झालो, तर मला असं वाटलं नाही की बाबा निर्णय घेताना असं काही अवघड वाटलं नाही, कारण की संपूर्ण जनता ही आपल्याबरोबर होती. जी काही लाट होती ती काही लाट अशी राहिलेली नाही आहे आणि वर देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आत्ता जर बघितलं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. खाली महानगरपालिकेच्या आत्ताच निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा भारतीय पार्टीचंच सरकार आलेलं आहे आणि जनता ही सुज्ञ आहे. लोकांना सगळ्यांना माहिती आहे की जर आपली कामं, विकासाची कामं जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने किंवा सरकारच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे, कारण की निधी आपल्याला तिकडनं मिळत असतो आणि त्यामुळं जनतेपाशी आपल्याला असं काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण की त्यांना दोन्ही उमेदवार समोर आहेत आणि त्यांना दोन्ही उमेदवारांची प्रतिमा त्यांच्यासमोर आहे. तर त्यांना कोणता उमेदवार चॉईस करायचा आहे किंवा कोणत्या उमेदवार काम करू शकतो हे जनतेला संपूर्ण गेल्या 7-8 महिन्यापासून त्यांना माहिती झालेलं आहे की कोणता मुलगा काम करू शकतो किंवा आपले प्रश्न कोण सोडवू शकतो, आपल्यासाठी कोण उभा राहू शकतो. त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचं ह्या आपल्या भागामध्ये सत्ता येईल असं आम्हाला सगळ्यांनाच आता दिसतं आहे. केशचंद वाडे बोलाई गाण्यामध्ये काय परिस्थिती आहे, कुणाची हवा आहे, एकंदर कुणाच जोर आहे? नानांचा, कुशल नाना सातव. नाना हा माणूस असा आहे जो नेता असतो तसा नाही आहे.
सगळ्यांचा मित्र म्हणून मित्रपरिवार असा माणूस आहे. नाना पहिल्यापासून नानाच. का पण काय नाना काय नानासारखा माणूसच नाही तसं कुठं. काय चांगलं काम केलं? विकास काम, कुठली कामं केली? गावांचे रस्त्याचं वगैरे सगळे कामं केलेली. केले. अजून हां. काय अपेक्षा आहे? अपेक्षा नानाचं एवढंच. खेळाचं काय? खेळाचं स्पर्धा भरवली. केस्टन वाडे बोलाई गाण्यामध्ये आता सध्या निवडणुकीची सगळी धामधूम सुरू आहे. काय सांगाल कोण उमेदवार या ठिकाणी जोरात आहे, कुणाचं या ठिकाणी जास्त हवं आहे? कुशल नाना. का बरं? कुशल नानांनी देवदर्शनांना नेलं माणसांना. अजून विकासाचं काम चालू आहे. काय काय चालू आहे? रस्त्याची कामं वगैरे क्रिकेटच्या परदा भरवल्या होत्या. ते भरवल्याच्या नंतरनं म्हणजे सगळ्यांचं कामांवरती लाईट पण बसवल्या होत्या. लाईटीचं पण काम झालेलं आहे नानांकडून. अष्टापूर फाट्यावरती ते बिबट्यांचं प्रमाण वाढलं होतं, तर त्यासाठी पिंजरा वगैरे आणले होते नानांनी. त्याचं हे झालं, त्याच्यामुळं नानांचं. तुमचं मत? आमचं मत कुशल नानाच. चिन्ह कमळ. ओके. या सांगाल कोण असेल तुमचा पंचायत समिती सदस्य? कुशल नाना सातो. का बरं? जर एखादं काम करायचं असेल, आता हे समजा तरुण वर्ग आहे, कुणाला जर असं हक्काने काम करायचं असेल तर कुशल नानापाशी न संकोच करता पोरं बोलू शकते. ते त्यासाठी कुणाला असं घेऊन जाऊ शकत नाही, काय नाही. आपण जर इथून फोन केला तर एका फोनवर नानांशी काम होतं आहे. त्यामुळे कुशल नाना हा तरुण युवकांना आत्ता आश्वासक चेहरा आहे. तुमचं मत? कुशल नाना सातो. चिन्ह कमळ. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.